हॅलो. खरं तर सकाळी पहिल्या चित्रात सांगितल्याप्रमाणे की वर्ड हॅज अ मीनिंग, शब्दाला अर्थ असतो आणि ह्याची संख्या असतात, ते आकडे अंक असतात, याला काही अर्थ नसतो, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवणं फार कठीण असतं. आणि खरं तर गणितामध्ये खरंच एक समस्याच राहिलेली आहे की एखादी मोठा अंक आपल्याला जर लक्षात ठेवायचा असेल तर तो शक्यतो आपल्या लक्षात राहत नाही. परंतु हा जो म्युझिक्स विंडो ही जी टेक्निक आहे अतिशय सुंदर अशी टेक्निक आहे. आता आपण जे पाहिलं की सणामुळे किंवा आता आपण 4-5 ते पाहिलं, वर्ल्ड वॉर असेल किंवा काय, हे टायटॅनिक कधी डुबलं किंवा काय, हे जे सगळ्या त्या याच्यानुसार त्या टेक्निकनुसार म्युझिक विंडोची टेक्निक जर का आपण यूज केली तर ते सहजपणे लगेच लक्षात राहू शकतो. आता वर्ल्ड वॉर मुलांचं जर का उदाहरण, आता मी पण तिथे बसलो होतो तर फर्स्ट वर्ल्ड वॉर कधी झालं ते असं आपण पटकन सांगू शकत नाही, पण त्या मुलांनी एक मस्त तिथे बनवले, असोसिएट केलं आणि सूट आणि सिंग, सूट आणि सिंगचा जो फॉर्म्युला यूज केला त्याने असोसिएट, तर ते पटकन लक्षात राहील. सूट आहे 19 आणि सिंग म्हणजे 14, म्हणजे 1914 साली हे फर्स्ट वर्ल्ड वॉर झालेलं होतं. असे म्हणजे सगळ्या प्रकारचे जे आहेत. नंतर काही सांगितले की हा म्युझिक विंडो, म्युझिक ही जी विंडो आहे जर आपण आपल्या याच्यात डेली यूज साठी पण काही जे नंबर आहेत खूप सारे, याच्यासाठी पण हे ट्रिक आपण कायम यूज करू शकतो. आणि मुलांना पुढे काही आता हे जे सांगितले मूलद्रव्य त्याची पिरियडिक टेबल आहे, याच्यासाठी पण ही ट्रिक खूपच फायद्याची आहे. आणि मुलांनी याची जर का प्रॅक्टिस केली तर खरोखरच हे 108 पिरियडिक टेबल मध्ये जे आहेत ते सगळे त्यांना फास्टली, सरांनी सांगितलं इमिडिएट, कॉन्फिडन्स आणि काहीतरी 3 शब्द सांगितले होते त्यांनी, करेक्टली, इमिडिएटली आणि कॉन्फिडेंटली, ही सगळी पोरं करू शकतील. खूप खूप धन्यवाद सर, खूप सुंदर टेक्निक आहे.